नमस्कार. इझी कुकिंगमध्ये आज आपण हिरवेगार वाटाणे आणि मोड आलेले वाटाण्यांपासून कचोरी आणि कचोरी पराठा कसा बनवायचा ते बघणार आहोत. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. तर मग आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. इथे पॅन तापवायला ठेवलं होतं, त्यामध्ये तेल तापलेलं आहे. जिरे मोहरी घालून झालेली आहे आणि थोड्या मिरच्या आपण चिरून घेतलेल्या होत्या. लसूण, मिरची आणि हिंग हे टाकून झालेलं आहे. त्यावर आता मोड आलेले आपले हिरवे वाटाणे घातलेले आहेत. तुम्ही साधे आपले हिरवेगार वाटाणे सुद्धा यामध्ये घेऊ शकता, ते सुद्धा घेतलेले आहेत. आता यामध्ये आपण लाल मिरची पावडर, हळद आणि धणे पावडर, चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे. थोडं परतून घेऊ. अगदी थोडा गरम मसाला सुद्धा घातलेला आहे. त्यामध्ये आपल्याला साधारण एखादी वाटी पाणी टाकायचं आणि छान शिजू द्यायचे. हे शिजेस्तोवर आपण ह्याला लागणारा मसाला सुद्धा तयार करून घेऊ. त्यासाठी आपल्याला धणे, जिरे आणि सोप, थोडे मिरे सुद्धा घ्यायचे आणि ते थोडे परतून घ्यायचे. परतल्यानंतर आपल्याला त्याची मिक्सरला फिरवून जाडसर पावडर करून घ्यायची आहे. हे पॅनमध्ये टाकलेलं आहे. आपण थोडं गरम करून घेऊ. त्याला फार वेळ भाजायचं नाही, रंग बदलू द्यायचा नाही त्याचा. थोडं गरम झाल्यानंतर आपण त्याला थंड करायला ठेवू. थंड झाल्यानंतर आपण त्याला मिक्सरच्या भांड्यात घालून जाडसर पावडर करून घेऊ. अशा प्रकारे त्याची आपण पावडर केलेली आहे जाडसर. आता आपण कचोरीला लागणारा मैदासुद्धा भिजवून घेऊ. त्यासाठी इथे मैदा घेतलेला आहे. त्यामध्ये मीठ घालून झालेलं आहे. आपल्या अंदाजाने घ्यायचा आणि ओवा घ्यायचा. आपल्याला तो हातावर छान चोळून घ्यायचा, त्यामुळे आपल्या ओव्याचा छान फ्लेवर येतो. आता त्यामध्ये आपण मोहन घालूया. इथे मी 2 ते 3 चमचे तेल घातलेलं आहे. आता ते आपल्या मैद्याला छान चोळून घेऊ. चोळून झाल्यानंतर आपण पाण्याने भिजवून आपला गोळा तयार करून घेऊ. तर त्याला झाकून ठेवू. तोपर्यंत आपले वाटाणेसुद्धा शिजलेले असतील. ते सुद्धा आपण मॅशरने मॅश करायचे किंवा मग मिक्सरला फिरवून सुद्धा तुम्ही बारीक करू शकता. आता इथे आपलं तेल लावून झालेलं आहे, छान चोळून झालेलं आहे. त्याची मुठ्ठी बनते का ते बघायची, नाहीतर आणखी टाकायचं थोडं. आता इथे पाण्याने भिजवून झालेला आहे आपला मैदा. आपण पराठ्यासाठी गव्हाचं पीठ भिजवलं होतं, ते सुद्धा भिजवून ठेवलेलं आहे. आता आपण याला थोडं तेल लावू आणि झाकून ठेवू. मैद्याला फार वेळ लागत नाही मुरायला. त्याची लगेच कचोरी बनवू शकता. आता मैदा मळून झालेला आहे. त्यावर झाकण ठेवू आणि आपलं सारण बनवायला घेऊ. वाटाण्याला मोड आल्यामुळे जास्त पौष्टिक झालेले आहे. आता आपले वाटाणेसुद्धा शिजलेले आहेत. त्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालू आणि बारीक करू. हिरवे वाटाणेसुद्धा घेतलेले आहेत, त्याला मोड नाही आलेले. ते सुद्धा भाजून घेतले आणि झाकण ठेवून छान वाफ येऊ दिली त्याला. दोन्ही वाटाणे आपण एकत्र केलेले आहेत. आता आपण त्याला फिरवून बारीक करून त्यामध्ये कोथिंबीर घालायची. थोडा चाट मसाला किंवा मग थोडा लिंबाचा रस घालायचा, त्यामुळे आपल्या कचोरीला छान चटपटीत चव येईल. आता आपण भिजवलेला मैदा घेऊ आणि त्याचे गोळे तयार करून घेऊ आणि कचोरी बनवायला घेऊ. आता एक गोळा घ्यायचा आणि त्याची पारी बनवायची. त्यामध्ये वाटाण्याचं बनवलेलं सारण आहे ते आपण भरून घेऊ आणि त्याची कचोरी तयार करून घेऊ. अशा प्रकारे हे भरायची आणि व्यवस्थित जोडून घ्यायचं. उरलेला गोळा काढून घ्यायचा. आता आपण हाताने सर्व बाजूला हे सारण आहे ते पसरून घेऊ. नंतर त्याला हाताने चपटं करू. आता ही हाताने चपटी केली तरी चालेल किंवा मग थोडी लाटून घेतली तरी चालेल. आतमधलं सर्व सारण आपण पसरून घेतलेलं आहे. अशा प्रकारे हातावर ही थोडी मोठी करून घ्यायची. अशा प्रकारे आपण कचोरी बनवून घेतलेली आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही लाटून घेऊ शकता. आता इथे आपलं तेलसुद्धा तापलेलं आहे. गॅस मंदच ठेवायचा. तेल तापल्यानंतर छान खरपूस होईपर्यंत आपल्या कचोऱ्या तळून घ्यायच्या. मैद्याचा वापर न करता आपण गव्हाच्या पिठापासून सुद्धा कचोरी बनवू शकतो. कचोरी तळायला थोडा वेळच लागतो, कारण ती आपल्याला मंद आचेवरच होऊ द्यायची असते, नाहीतर थोड्या वेळात ती मऊ पडते. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा आपण तळून घेऊ.
गव्हाचं पीठ भिजवताना आपण त्यामध्ये तेल आणि मीठ टाकून भिजवून ठेवलेलं होतं. त्याचा आता कचोरी झाल्यानंतर आपण पराठा बनवून घेऊ. ज्यांना मैद्याची कचोरी किंवा तळलेले पदार्थ खायचे नाहीत त्यांनी अशा प्रकारे सारण बनवून गव्हाचं पीठ भिजवायचं आणि त्याची कचोरी बनवून खायची. नसेल तळून खायचं तर आपण पराठासुद्धा बनवून खाऊ शकतो. छान खमंग तळून झालेली आहे. रंगसुद्धा छान आलेला आहे. अशा प्रकारे आपल्या ह्या कचोरी तळून झाल्या. बाकीच्यासुद्धा आपण तळून घेऊ. हिरव्या वाटाण्याच्या कचोरीप्रमाणेच आपण ओल्या तुरीच्या दाण्याची कचोरीसुद्धा बनवलेली आहे. तीसुद्धा तुम्हाला हवी असेल तर बघू शकता. तसेच आपण तुरीच्या ओल्या दाण्यांपासून पराठासुद्धा बनवू शकतो. कचोरीची दुसरी बॅचसुद्धा तळून झालेली आहे. तर हिरवीगार मिरची आणि टोमॅटो सॉससोबत आपण मटार कचोरीचा आस्वाद घेऊ शकता. आता आपण पराठा बनवायला घेऊ. उरलेल्या सारणाचे आपण गोळे तयार करून घेतलेले आहेत. आता इथे गव्हाचा पिठाचा गोळा घ्यायचा आणि त्यामध्ये हे सारण भरायचं. आपल्या आवडीनुसार पराठा लहान मोठा किंवा जाड किंवा पातळ करू शकतो आपण. मी एक छोटा एक मोठा असा करून दाखवते तुम्हाला. यामध्ये आतपर्यंत सारण पसरून घ्यायचं आणि पीठ लावून लाटून घ्यायचा. तव्याला थोडं तेल लावायचं आणि त्यावर खरपूस भाजून घ्यायचा. लहान मोठ्या आकाराचा किंवा जाड बारीक कोणताही आपल्या आवडीनुसार करू शकतो आपण. दोन्ही बाजूने छान खरपूस भाजून घ्यायचा. असा हा कमी तेलाचा आपण पराठासुद्धा करून खाऊ शकतो. तुरीच्या दाण्याचा सुद्धा असाच पराठा बनतो आणि वाटाण्याचा सुद्धा असा आपण बनवलेला आहे. मस्त दही आणि टोमॅटो सॉससोबत आपण या पराठ्याचा आस्वाद घेऊ शकता. तुम्हाला जर माझ्या आजच्या रेसिपीज आवडल्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. तसेच माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर पहिलेचे व्हिडिओ नक्की बघा. सोबत बेल आयकॉनला क्लिक करा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत.